समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अपघातामध्ये मयत झालेल्या मृत बाळासो जमाल नदाफ या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली। रामानंदनगर ग्रामपंचायतीचा शिपाई बाळासाहेब जमाल नदाफ हा 3 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये मयत झाला होता। त्यानंतर त्याची पत्नी रिजवाना बाळासाहेब नदाफ यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किर्लोस्करवाडी येथे जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक 436 हप्ता भरण्यात येत होता। तो मयत झाल्याने 2 लाख रुपये इतकी विम्याची रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यावरती जमा झाली। याबाबतचे लेखी पत्र शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र पाटील, रामानंदनगर शाखेचे शाखाधिकारी रमाकांत गायकवाड यांनी बाळासो नदाफ यांची पत्नी रिजवाना नदाफ यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी बोलताना राजेंद्र पाटील, रमाकांत गायकवाड आणि सुप्रिया मिठारी म्हणाल्या की अनेक कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो, आकस्मिक मृत्यू होतो, त्यावेळी त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले असते। अशा सर्व कुटुंबांना जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येईल। यामुळे सर्वांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी सुप्रिया मिठारी, गणेश कांबळे, शरद पवार, शरद कांबळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रामानंदनगरचे शाखाधिकारी रमाकांत गायकवाड, किर्लोस्करवाडी शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते। बँक शाखा किर्लोस्करवाडी चे खातेदार श्री बाळासो जमाल नदाफ ग्रामपंचायत कर्मचारी यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यांनी जीवन ज्योती योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता। त्यानुसार त्यांच्या मयत वारसांना बँकेकडून विमा रक्कम 2 लाख रुपये त्यांच्या वारसाच्या खात्यावर जमा झालेले आहे। या संदर्भात बाकीच्या इतर सर्व खातेदारांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी बँकेमार्फत विनंती करतो। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 2 विमा प्रकार आहेत, जीवन ज्योती विमा व जीवन सुरक्षा विमा। जीवन ज्योती विमा हा 436 रुपयाचा आहे। तो वयोगट 18 ते 50 पर्यंत आहे आणि जीवन सुरक्षा विमा हा वयोगट 18 ते 70 वर्षापर्यंत आहे। त्याची रक्कम 20 रुपये आहे। सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।